नागपूरच्या शिवनगर परिसरात गुरुवारी सकाळी 5:30 ते 6 वाजेच्या दरम्यान एक बिबट्या दाट लोकवस्तीमध्ये दाखल झाला। त्याने धुमाकूळ घालत 4 जणांना जखमी केले। यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने दाखल झाले। त्यांनी बिबट्याचा कडक पहारा घेतला आणि नागरिकांच्या सुरक्षतेसाठी रस्ते बंद केले। स्थानिकांना घराबाहेर न पडण्याचे आदेश देण्यात आले। वन विभागाने त्वरित कारवाई करत बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी 2 डाट मारले, ज्यात गुंगीचे औषध होते। औषधाचा परिणाम होण्याआधीच बिबट्याने 15 फूट उंच उडी मारून दुसऱ्या गच्चीत जाण्याचा प्रयत्न केला, मात्र डोळ्यांवर झापड येऊन ते यशस्वी झाले नाही आणि तो गच्चीवरून खाली पडला। उंचीवरून पडल्याने त्याला किरकोळ दुखापत झाली। भीडभाड आणि गर्दीच्या आवाजामुळे ऑपरेशन अवघड झाले, तरी वन कर्मचाऱ्यांनी संयमाने कारवाई करत जवळपास 1 तासात रेस्क्यू यशस्वी केला। बिबट्याला सुरक्षितपणे ताब्यात घेण्यात आले। वन विभागाने नागरिकांची सुरक्षा आणि बिबट्याच्या जीवाचे रक्षण याकडे विशेष लक्ष दिले। या घटनेमुळे नागरिकांमध्ये काळजी निर्माण झाली असली तरी वन विभागाच्या तत्परतेमुळे मोठी हानी टाळली।